मलकापूर शहरातील बुलढाणा रोडवर सुरू असलेल्या रस्ता दुभाजकाच्या कामात गौरक्षण संस्थांच्या मुख्य गेट समोर कट ठेवण्यात यावा या मागणीसाठी प्रहार संघटनेने आक्रमक पाऊल उचलले। प्रहार संघटनेचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्या नेतृत्वात आज 8 जून 2026 रोजी मलकापूर नगर परिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना या संदर्भात एक सविस्तर निवेदन सादर करण्यात आले। बुलढाणा रोडवर सध्या रस्ता दुभाजकाचे काम वेगाने सुरू आहे, मात्र या रस्त्याच्या एका बाजूला ऐतिहासिक गौरक्षण संस्थान असून तिथे आज घडीला 300 पेक्षा अधिक गोमाता व इतर जनावरे आहेत। या गोमातांना दररोज चरण्यासाठी शहराबाहेर ने-आण करावी लागते। जर दुभाजकामध्ये थेट कट ठेवला नाही तर शेकडो जनावरांना रस्त्याच्या पलीकडे नेण्यासाठी मोठा फेरा मारावा लागेल, ज्यामुळे या वर्दळीच्या मार्गावर गंभीर अपघाताची भीती आणि वाहतूक कोंडीची मोठी समस्या निर्माण होऊ शकते। याशिवाय गौरक्षणमधील जनावरांसाठी चारा, कुट्टी आणि इतर खाद्यपदार्थ घेऊन येणाऱ्या जड वाहनांनाही येथे कट नसल्यास ये-जा करणे अत्यंत कठीण होणार आहे। त्यामुळे गोमातांची सुरक्षा आणि रस्त्यावरील वाहतुकीची सुटसुटीत व्यवस्था लक्षात घेता प्रशासनाने तातडीने गौरक्षण संस्थांच्या गेट समोर दुभाजकात जागा सोडणे अत्यंत आवश्यक आहे। प्रहार संघटनेने निवेदनाच्या शेवटी प्रशासनाला कडक इशारा दिलाय की या न्याय मागणीवर जर नगर परिषद प्रशासनाने तातडीने आणि योग्य निर्णय घेतला नाही तर लवकरच गौरक्षण संस्थांच्या समोरच रस्ता दुभाजकावर चक्काजाम आंदोलन करण्यात येईल। हे निवेदन देतेवेळी प्रहारचे जिल्हा उपप्रमुख अजय टप यांच्यासह आशिष माहुरकर, दीपक कपले, दीपक चौरे, बलराम बावस्कार, राहुल संचेती, राजकुमार बाहेती, पंकज टावरी, मिलिंद काबरा, मयूर चौधरी, राजू भटेजा, शेख मोहम्मद, करण नायसे, शुभम निवाणे यांच्यासह मोठ्या संख्येने गोमाता सेवक, सामाजिक संघटनांचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भाच्या परोपकारी मलकापूर शहरामध्ये छोटी संस्था असून या ठिकाणी 400 ते 500 गायी आहे। पण मलकापूर नगर परिषदेने इथं विभागचं घटक म्हणून बांधकाम सुरू केलेलं आहे, पण तिथं गोमाताला जाण्यासाठी अडथळा निर्माण होत आहे। तरी ते घटक तोडण्यात यावे, त्वरित रस्ता मोकळा करण्यात यावे, अन्यथा आम्ही 7 जण चक्काजाम आंदोलन करू। ही संपूर्ण जबाबदारी नगर परिषदेवर राहील। मलकापूर येथून अनिल कुमार गोठी यांची रिपोर्ट।